Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Psalm chapter 91, verse 15 and 16. स्तोत्रसहिताचा 91वा अध्याय 15 आणि 16 हे वचन आज आपण पाहणार आहोत. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करेन, त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. हालेलुया. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आपल्याला दिलं आहे. खूप सुंदर, खूप गोड असं देवाचं हे वचन आहे. वचन काय सांगते की तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. खरंच जेव्हा आपण देवाच्या जवळ राहतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा संकट समयी जेव्हा देवाला आपण हाक मारतो तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो. तुम्ही मुंगीकडे कधी पाहिलं आहे का? खरंच मुंगी खूप हुशार असते. खूप म्हणजे खूप हुशार असते. कारण ती उन्हाळ्यामध्येच आपलं अन्न जमा करून ठेवते. तिला माहिती आता पावसाळा येणार आहे आणि आपल्याला अन्न मिळणार नाही, म्हणून ती उन्हाळ्यातच पावसाळ्याची तयारी करून ठेवते. ती सगळीकडे फिरते आणि कष्ट करून उन्हाळ्यामध्येच आपले अन्न जमा करून ठेवते आणि आपल्या पुढच्या दिवसाची ती तयारी करून ठेवते. खरंच तसंच, एक्झॅक्टली तसंच, ज्यावेळेस आपली परिस्थिती चांगली असते, आपल्याला कोणतंही आजार दुखणं नसतो, त्यावेळेस आपल्याला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. प्रार्थना जमा करणं खूप गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये वेळ घालणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस तीच प्रार्थना संकटाच्या मध्ये उभा राहते. म्हणून मुंगीप्रमाणे आपल्याला शहाणं होणं गरजेचं आहे आणि आपल्या प्रार्थना विनंत्या देवाजवळ जमा करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या जवळ राहतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तेव्हा संकट समयी जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो लगेच आपल्याला उत्तर देतो. का तर आपल्या प्रार्थना त्याच्याकडे जमा झालेल्या असतात, म्हणून संकट समयी देव आपल्याला लगेच उत्तर देतो. तो कोणाला पण उत्तर देत नाही. जे त्याच्यामध्ये आहेत, जे रात्रंदिवस त्याच्या वचनात आहेत, जे रात्रंदिवस त्याच्या वचनावर मनन करत आहेत, देवाच्या दृष्टीने नीट वागत आहेत, त्यांनाच देव संकट समय उत्तर देतो. आणि त्याचंच खूप सुंदर एक्झाम्पल आपण पाहूया. देव खरंच संकट समयी आपल्याला उत्तर देतो हे आपल्याला ह्या वचनातून कळते. आपण दुसरे राजे याच्या 20व्या अध्यायात पाहतो की हिजकिया राजा मरावयास टेकला होता. तेव्हा यशाया संदेष्टास देवाने वचन पाठवले. देव यशाया संदेष्टाला म्हणाला, तू हिजकियाकडे जा आणि त्याला सांग की तू तुझ्या घराची निर्वानिरव कर, कारण की तू मरणार आहे, जगणार नाही. तेव्हा यशाया संदेष्टाने हिजकिया राजास सांगितलं की देव असं म्हणत आहे. तेव्हा हिजकिया राजाने भिंतीकडे आपले तोंड केले आणि देवाला प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या पुढे सत्याने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे, याचे तू स्मरण कर. असे म्हणून हिजकिया राजा रडला. तेव्हा यशाया संदेष्टा अर्ध्या रस्त्यात गेला नाही, तोपर्यंतच परमेश्वराचे वचन यशाया संदेष्टाला प्राप्त झाले. परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत जाऊन हिजकियाला सांग, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीन. तू आजपासून 3ऱ्या दिवशी मंदिरात जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. वचन काय सांगते की मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. ह्या वचनातून एकच गोष्ट आपल्याला कळते. जेव्हा आपण चांगले काम करतो, नीतीने वागतो, सत्कृत्य करतो, गोरगरिबांकडे लक्ष देतो, विधवेची दाद घेतो, अनाथांकडे लक्ष देतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टी, ही सर्व सत्कृत्ये मृत्यूच्या आड येतात. हिजकिया राजा देवाला काय प्रार्थना केला की हे देवा, माझ्या सत्कृत्याचे स्मरण कर. मी तुझ्या पुढे सत्याने व न्यायाने वागलो आहे, ह्याचे तू स्मरण कर. तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच मी केलो आहे, ह्याचे तू स्मरण कर. असं म्हणून हिजकिया राजाने परमेश्वराला प्रार्थना केली आणि खरंच परमेश्वराने त्याने केलेली सर्व सत्कृत्य आठवली, त्याने केलेली सर्व चांगली कृत्य आठवली, त्याने केलेली सर्व चांगली कामे आठवली आणि देवाने काय केलं की त्याला बरं केलं आणि त्याचे आयुष्य 15 वर्ष अधिक वाढवून दिले. खरंच खरंच खूप सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. खरंच त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. पण आपण नीतीने वागलं पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे, सत्कृत्य केली पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, त्याच्या दृष्टीने योग्य ते केलं पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं? संकट समयी जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो. देवामध्ये राहिल्याने संकट येत नाही असं नाही. संकट येतं, संकट नक्कीच येतं, पण त्या संकटामुळे आपला मृत्यू होत नाही.
तर ज्यावेळेस आपण त्या संकटामध्ये देवाला हाक मारतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो. देव आपल्या सत्कृत्याचे स्मरण करतो. जे काही चांगले कृत्य तुम्ही केलं आहे त्याचे देव स्मरण करतो आणि ती सर्व चांगली कृत्य तुमच्या आणि मृत्यूच्या आड येतात. म्हणून चांगली कृत्य करणे खूप गरजेचं आहे. सत्कृत्य करणे खूप गरजेचं आहे. देवाला भिवून राहणे खूप गरजेचं आहे. नीतीने वागणे खूप गरजेचे आहे. देवामध्ये वेळ घालणे, टाइम स्पेंड करणे खूप गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगते की तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन आणि त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन आणि त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवून येईन. खरंच ज्यावेळेस आपण संकट समयी हाक मारतो तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो. म्हणून चांगली कृत्य करा, सत्कृत्य करा, देवाजवळ राहा, नीतीने वागा, त्याच्यामध्ये वेळ घाला, त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करा, देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन करा. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस तुमची ही सर्व चांगली कृत्य तुमच्या आणि मृत्यूच्या आड येतील. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. म्हणून खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वपा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की तो माझा धावा करेल आणि मी त्याला उत्तर देईन. हो ईश्वराजा, खूप सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वपा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, प्रार्थनेमध्ये जेवढे जण तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वपा, संकट समयी तुला हाक मारत आहेत प्रभू ईश्वपा, तुझा धावा करत आहेत प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकाची आरोळी तू आज ऐक प्रभू ईश्वपा. आणि हो ईश्वराजा, त्यांना आज तू उत्तर दे प्रभू ईश्वपा आणि तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास तू त्यांना शिकव ईश्वराजा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा. हो देव बाप्पा, तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर ईश्वराजा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वपा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, ओरडत आहे, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू ईश्वपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. शरीरातील प्रत्येक व्याधी, प्रत्येक रोग, शरीरात असलेला कॅन्सर येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.